कल्पना करा, तुम्ही देशातील सर्वात मोठ्या बोर्डाची म्हणजे सीबीएसई बोर्डाची 12वीची परीक्षा दिलेली आहे. IIT, मेडिकल आणि मोठ्या कॉलेजचे प्रवेश याच गुणांवरती अवलंबून असतात. निकाल लागतो आणि तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळतात. मग तुम्ही रीचेकिंगसाठी अर्ज करता आणि जेव्हा तुमच्या हातामध्ये तुमचा स्कॅन केलेला पेपर येतो तेव्हा तुम्हाला कळतं की त्यावरचं अक्षर तुमचं नाहीच आहे, तो पेपर दुसऱ्याच कोणाचा तरी आहे. हा कोणताही तांत्रिक बिघाड किंवा ग्लिच नव्हता. हा होता देशातील 18 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा एक महाघोटाळा. वेदांत श्रीवास्तव नावाच्या 17 वर्षाच्या एका मुलानं जेव्हा त्याचा पेपर डाउनलोड केला तेव्हा हा प्रकार उघडकीस आलाय. त्यानं सोशल मीडियावरती पुरावे टाकले तेव्हा कुठे सीबीएसईनं माफी मागितली. पण हा घोळ फक्त एका वेदांचा नव्हता तर संपूर्ण सिस्टमचा होता आणि या सिस्टमचा बुरखा टराटरा फाडला झारखंडच्या एका 17 वर्षाच्या मुलानं, ज्याचं नाव आहे सार्थक सिद्धांत. जेव्हा इतर मुलं रडत बसली होती तेव्हा सार्थकनं शिक्षण मंत्रालयाच्या नाकाखाली चाललेलं 350 कोटींचं गौड बंगाल उघड केलंय. कसं ते पाहूयात या व्हिडिओमधून. माझी विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण आपल्या घरात विद्यार्थी आहेत. कदाचित तुम्ही सुद्धा लाखो रुपये खर्च करून तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून सीबीएसई बोर्डामध्ये शिकवत असाल, पण तिथे तर प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. देशभरातल्या 18 लाख विद्यार्थ्यांचे पेपर ज्या सिस्टमवरती तपासले जातात ती सिस्टम, त्याचं कॉन्ट्रॅक्ट एका ब्लॅक लिस्टेड कंपनीला दिलं जातंय. हे तुम्हाला माहिती आहे का? सगळं प्रकरण नीट समजावून सांगतो आणि एका 17 वर्षाच्या मुलानं हा घोटाळा बाहेर काढल्यानंतर सीबीएसईनं अध्यक्ष आणि सचिवांवरती काय कारवाई केलेली आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. नीटचं प्रकरण अजून सुरूच आहे. सीबीएसईच्या या घोटाळ्यानं आपल्या शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे काढलेले. नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रवीण सुनील चौधरी आणि आपण पाहत आहात जय चौधरी क्रिएटर. मित्रांनो, नीट नंतर सीबीएसई यातही घोटाळा समोर आलेला आहे. याची पोलखोल केलेली आहे 17 वर्षीय सार्थक नावाच्या विद्यार्थ्यांनी. हे चित्रीकरण आम्हाला महाराष्ट्र टाइम्स न्यूज या चॅनलवरती पाहावयास मिळालं. आम्ही ते आपल्यासमोर सादर करत आहोत. आम्ही शतशः आभारी आहे महाराष्ट्र टाइम्स न्यूजचे. आपल्यामुळे आम्हाला समाज प्रबोधन करण्यासाठी खूप सुंदर असं अर्थपूर्ण चित्रीकरण उपलब्ध झालं. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा. खूप बारकाईने या ठिकाणी या संपूर्ण घोटाळ्याचं विश्लेषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी पुन्हा एक बार महाराष्ट्र टाइम्सचे आभार मानतो आणि संपूर्ण चित्रीकरण पाहण्यासाठी आपणास नम्र विनंती करतो. जास्त वेळ न वाया घालवता चित्रीकरण पहा. कल्पना करा, तुम्ही देशातील सर्वात मोठ्या बोर्डाची म्हणजे सीबीएसई बोर्डाची 12वीची परीक्षा दिलेली आहे. IIT, मेडिकल आणि मोठ्या कॉलेजचे प्रवेश याच गुणांवरती अवलंबून असतात. निकाल लागतो आणि तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळतात. मग तुम्ही रीचेकिंगसाठी अर्ज करता आणि जेव्हा तुमच्या हातामध्ये तुमचा स्कॅन केलेला पेपर येतो तेव्हा तुम्हाला कळतं की त्यावरचं अक्षर तुमचं नाहीच आहे, तो पेपर दुसऱ्याच कोणाचा तरी आहे. हा कोणताही तांत्रिक बिघाड किंवा ग्लिच नव्हता. हा होता देशातील 18 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा एक महाघोटाळा. वेदांत श्रीवास्तव नावाच्या 17 वर्षाच्या एका मुलानं जेव्हा त्याचा पेपर डाउनलोड केला तेव्हा हा प्रकार उघडकीस आलाय. त्यानं सोशल मीडियावरती पुरावे टाकले तेव्हा कुठे सीबीएसईनं माफी मागितली. पण हा घोळ फक्त एका वेदांचा नव्हता तर संपूर्ण सिस्टमचा होता आणि या सिस्टमचा बुरखा टराटरा फाडला झारखंडच्या एका 17 वर्षाच्या मुलानं, ज्याचं नाव आहे सार्थक सिद्धांत. जेव्हा इतर मुलं रडत बसली होती तेव्हा सार्थकनं शिक्षण मंत्रालयाच्या नाकाखाली चाललेलं 350 कोटींचं गौड बंगाल उघड केलंय. कसं ते पाहूयात या व्हिडिओमधून. माझी विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण आपल्या घरात विद्यार्थी आहेत. कदाचित तुम्ही सुद्धा लाखो रुपये खर्च करून तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून सीबीएसई बोर्डामध्ये शिकवत असाल, पण तिथे तर प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. देशभरातल्या 18 लाख विद्यार्थ्यांचे पेपर ज्या सिस्टमवरती तपासले जातात ती सिस्टम, त्याचं कॉन्ट्रॅक्ट एका ब्लॅक लिस्टेड कंपनीला दिलं जातंय. हे तुम्हाला माहिती आहे का? सगळं प्रकरण नीट समजावून सांगतो आणि एका 17 वर्षाच्या मुलानं हा घोटाळा बाहेर काढल्यानंतर सीबीएसईनं अध्यक्ष आणि सचिवांवरती काय कारवाई केलेली आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. नीटचं प्रकरण अजून सुरूच आहे.
सीबीएसईच्या या घोटाळ्यानं आपल्या शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे काढलेले आहेत. नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन. वेदांत श्रीवास्तव, निसर्ग अधिकारी आणि सार्थक सिद्धांत या 3 मुलांनी यंदा सीबीएसईची 12वीची परीक्षा दिली. निकाल लागल्यानंतर त्यांना वाटलं की आपल्याला मार्क कमी पडलेले आहेत, म्हणून त्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज केला. पण या वर्षापासून ऑन स्क्रीन मार्किंग OSM पद्धतीनं पेपर तपासले गेले. म्हणजे हाताने लिहिलेले पेपर स्कॅन करून कॉम्प्युटरवरती घेतले गेले, मग त्यांना तिथे तपासलं गेलं. आता हे पेपर मुलं डाउनलोड करून बघू शकत होती. वेदांतनं जेव्हा त्याचा स्वतःचा पेपर डाउनलोड केला तेव्हा त्यात जी पानं होती स्कॅन केलेली ती त्याची नव्हतीच. वेदांतनं सीबीएसईकडे एक तक्रार केली. सुरुवातीला त्याला उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. मग वेदांतनं हे सगळं सोशल मीडियावरती टाकलं आणि त्यानंतर सीबीएसईनं त्याला सिरियस घेतलं. वेदांतची माफी मागितली. पण खरी सुरुवात इथूनच झाली. हजारो मुलांनी अशाच रिचेकिंगच्या तक्रारी करायला सुरुवात केली, कारण हजारो मुलांच्या पेपर तपासणीमध्ये घोळ झालेला होता. 17 वर्षाच्या सार्थक सिद्धांत सोबत हेच घडलेलं होतं. त्यानं मात्र या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलं आणि त्यानंतर शोध पत्रकारिता कशी असावी याचा आदर्श एका 17 वर्षाच्या मुलानं घालून दिलेला आहे. त्यानं या सगळ्यावरती एक मोठा ब्लॉग लिहिलेला आहे आणि त्या ब्लॉगमध्ये त्यानं पुराव्यानिशी सीबीएसई मधला हा जो घोटाळा आहे तो उघड केला. सार्थकला नुकतंच केंद्राच्या पार्लमेंटरी बोर्डानं बोलावून घेतलं आणि त्याच्याकडून हे समजावून घेतलं की हा घोटाळा नेमका कसा झालाय. आणि त्यानंतर सरकारनं सीबीएसईचे सेक्रेटरी आणि चेअरमन यांना पदावरून हटवलेलं आहे, बदली केलेली आहे. राहुल गांधींनी देखील सार्थक सिद्धांतची भेट घेतलेली आहे. आता सार्थक सिद्धांतनं हा घोटाळा कसा उघड केला ते तुम्हाला मी नीट समजावून सांगतो, काळजीपूर्वक ऐका. त्यानं जो ब्लॉग लिहिलाय त्या ब्लॉगला मी सविस्तर वाचलं आणि त्यातले काही महत्वाचे पॉइंट्स मी इथे मांडतोय. सार्थकनं काय केलं, त्यानं थेट सीबीएसईच्या ऑन स्क्रीन मार्किंग OSM प्रणालीच्या अधिकृत टेंडर डॉक्युमेंट्सचा, रिक्वेस्ट फॉर प्रपोजलचा सखोल अभ्यास केला. त्यानं सीबीएसईच्या पोर्टलवरील तब्बल 576 टेंडरचा डेटा स्क्रॅप केला आणि त्यातून जी क्रोनॉलॉजी समोर आलेली आहे ती शिक्षण खात्याच्या तोंडाला काळं फासण्यासाठी पुरेशी आहे. कारण पेपर तपासणीच्या या टेंडरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झालाय. सार्थकच्या तपासातले महत्वाचे 4 सर्वात मोठे धक्कादायक पुरावे मी तुम्हाला सांगतो. पुरावा क्रमांक 1, पहिली 2 टेंडर्स गायब का केली. सार्थकच्या तपासामध्ये दिसलं की 4 फेब्रुवारी 2025 रोजी सीबीएसईनं पहिलं टेंडर काढलं. मग आश्चर्याची गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटच्या अधिकृत GEM पोर्टलवरून या टेंडरचा संपूर्ण डेटा डिलीट किंवा अनलिस्ट करण्यात आला. का? कारण त्या टेंडरमध्ये TCS सारख्या मोठ्या कंपन्या होत्या, पण सीबीएसईला या कंपनीला कंत्राट द्यायचं होतं, ती त्यात बसत नव्हती. 2 मे 2025 रोजी दुसरं टेंडर निघालं, ज्यात 4 कंपन्या तांत्रिक निकषावरती फेल झाल्या. आता पुरावा क्रमांक 2, ब्लॅकलिस्टेड शब्दाची नफेखोरी. आता हा जरा तुम्ही नीट समजून घ्या. 28 ऑगस्ट 2025 रोजी तिसरं टेंडर निघालं. जुन्या टेंडरमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की जी कंपनी पूर्वी कधीही म्हणजे ब्लॅकलिस्टेड अर्लियर कोणत्याही सरकारी संस्थेद्वारे प्रतिबंधित केलेली असेल ती अपात्र ठरेल. पण नव्या टेंडरमध्ये सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक आधीचा शब्द बदलला आणि तो केला सध्या ब्लॅकलिस्टेड असलेली, म्हणजे करंटली ब्लॅकलिस्टेड. शिक्षण खात्याला आमचा थेट प्रश्न आहे की हा शब्द कोणासाठी बदलला. तर हा शब्द ज्या कंपनीसाठी बदलला त्या कंपनीचं नाव होतं कोएम्प्ट एज्युटेक. ही तीच कंपनी आहे जिनं 2019 मध्ये ग्लोबल टेक्नॉलॉजीज याच नावानं तेलंगणामध्ये परीक्षांच्या निकालामध्ये घोळ केलेला होता. तिथे सॉफ्टवेअर फेल झालं. 3,80,000 विद्यार्थ्यांचे निकाल चुकले आणि नैराश्यामधून 23 विद्यार्थ्यांनी बरं वाईट करून घेतलं होतं. अशा कलंकित कंपनीला त्यांचा भूतकाळ धुवून काढण्यासाठी सीबीएसईनं स्वतःचे नियम बदलले. पुरावा क्रमांक 3, 50 कोटी रेझर थिन मार्जिन. टेंडरमध्ये अशी अट होती की कंपन्यांचा वार्षिक टर्नओव्हर किमान 50 कोटी असावा. एका छोट्या कंपनीनं प्री बीड मीटिंगमध्ये विनंती केली की प्रोजेक्टचा खर्च कमी असल्यानं टर्नओव्हर हा 30 कोटीचा करा, जेणेकरून स्पर्धा होईल. सीबीएसईनं नकार दिला. का? कारण सार्थकनं जेव्हा कोएम्प्टचं फायनान्शियल रेकॉर्ड तपासलं तेव्हा त्याचा 3 वर्षाचा सरासरी टर्नओव्हर 50 कोटी रुपयेच होता. विचार करा, केवळ काही पॉइंट्सनी ही कंपनी पात्र ठरते
हा निव्वळ योगायोग आहे की कोएम्डसाठीच बनवलेला नियम आहे, हे तुम्ही त्याचा विचार करा. चौथा पुरावा, सुरक्षेचा दर्जा हा मुद्दाम घसरवला. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा जागतिक सुरक्षेचा जो निकष असतो तो CMMI लेवल जुन्या टेंडरमध्ये लेवल 5 होता, अनिवार्य होता. पण नव्या टेंडरमध्ये तो लेवल 3 वरती आणला गेला. का? कारण कोएम्डकडे लेवल 5चं प्रमाणपत्रच नव्हतं. 18 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य हाताळताना सुरक्षेचा दर्जा मुद्दाम घसरवला गेला का, हाही इथे प्रश्न आहे. सार्थकच्या इन्व्हेस्टिगेशनची सुई इथेच थांबली नाही. त्यानं शोधून काढलं की जुन्या नियमानुसार कंत्राटदार कंपनीकडे स्वतःचे फिजिकल डेटा सेंटर आणि डिझास्टर रिकव्हरी सेंटर असणं गरजेचं होतं आणि त्यासाठी 20 गुण राखीव होते. पण कोएम्डकडे स्वतःचं सर्व्हर नव्हतं. ते मायक्रोसॉफ्ट अझूर किंवा Amazon AWS वापरत होते. CBSEनं तात्काळ नियम बदलला आणि स्वतःचं सर्व्हर असण्याची अट काढून टाकली. विद्यार्थ्यांचा डेटा परदेशी क्लाउडवरती असुरक्षित ठेवण्याची परवानगी शिक्षण खात्याला कोणी दिलेली आहे? यात एंट्री होते एका तिसऱ्या विद्यार्थ्याची, ज्याचं नाव आहे निसर्ग अधिकारी. निसर्गनं या सॉफ्टवेअरचं सिक्युरिटी ऑडिट केलं तेव्हा त्याला यात काही त्रुटी दिसल्या. बीटा स्टेजमध्ये जे सॉफ्टवेअर इतके कमकुवत होतं की कोणताही सामान्य हॅकर हे सहज ऍक्सेस करू शकत होता, ती वेबसाईट जी आहे ती हॅक करू शकत होता. आणि जेव्हा या विद्यार्थ्यांनी आवाज उठवला तेव्हा सिस्टमनं काय केलं? पेपर बदलल्याचा पुरावा देणाऱ्या वेदांत श्रीवास्तवला IT सेलच्या माध्यमामधून ट्रोल केलं गेलं. त्याला पाकिस्तानी ठरवण्यात आलं. देशातील घोटाळा उघड करणं म्हणजे देशद्रोह आहे का? हे IT सेल चालवणारे नेमके कोण आहेत? आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोण आहेत. आता या संपूर्ण घोटाळ्याचा सर्वात मोठा हाय पॉइंट काय होता माहिती आहे? तो मी तुम्हाला पुढे सांगतो, जो सार्थकनं समोर आणलाय. टेंडर जमा करण्याच्या अगदी काही दिवस आधी CBSEनं एक कोरिजेंडम म्हणजे शुद्धीपत्रक काढलं आणि या शुद्धीपत्रकातून त्यांनी काय केलं माहिती आहे? जर या कंपनीकडून विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यामध्ये किंवा स्कॅनिंगमध्ये प्रचंड मोठ्या चुका झाल्या तर CBSEला या कंपनीला ब्लॅकलिस्ट म्हणजेच काळ्या यादीमध्ये टाकण्याचा अधिकारच काढून टाकण्यात आला. म्हणजे कंपनीनं 18 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य मातीमध्ये मिळवलं तरीही त्यांना पुढचं सरकारी टेंडर भरण्यापासून कोणीही रोखणार नाही अशी कायदेशीर सोय स्वतः CBSEच्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून दिली. याला भ्रष्टाचाराची पराकाष्ठा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? जुन्या टेंडरमध्ये चुकीच्या स्कॅनिंगसाठी प्रति पेपर 15,000 रुपयांचा दंड होता आणि नवीन टेंडरमध्ये गुणवत्तेचा दंडच काढून टाकला आणि फक्त वेळेवरती काम पूर्ण करण्याचा दंड ठेवला. परिणाम काय झाला तर कंपनीनं वेळेमध्ये तपासण्यासाठी सगळे पेपर स्कॅन केले, पानांची अदलाबदल झाली आणि त्याचा फटका सगळ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसलाय. सार्थकच्या या अचूक आणि पुराव्यांसह केलेल्या इन्व्हेस्टिगेशनमुळे देशाच्या शिक्षण खात्यामध्ये सध्या भूकंप झालाय. हा विषय थेट संसदेपर्यंत गेला. संसदीय समितीनं म्हणजेच पार्लमेंटरी बोर्डनं पॅनलनं या प्रकरणाची दखल घेतली आणि 17 वर्षाच्या या मुलाला सार्थक सिद्धांतला पुराव्यासह साक्ष देण्यासाठी संसदेत बोलवलं. एका बाजूला देशाचे सनदी अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला सत्यासाठी लढणारा एक विद्यार्थी. या प्रचंड दबावामुळे सरकारनं तात्काळ मोठी कारवाई केली. CBSEच्या सचिवांना आणि अध्यक्षांना पदावरून हटवण्यात आलं. पण ही कारवाई होती की केवळ डोळ्यांमध्ये धुळफेक आहे? कशी तुम्हाला सांगतो. कारण या अधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलं नाही. त्यांना कोणतीही गुन्हेगारी चौकशी त्यांची होणार नाहीये. एकाची बदली केली गृह मंत्रालयामध्ये आणि दुसऱ्याची त्याच्या होम केडरमध्ये. म्हणजेच 18 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य टांगणीला लावणारी ही नोकरशाही आजही तितक्याच सुखामध्ये सरकारी पगारावरती फिरते. काही महिन्यांपूर्वी आपल्याला माहिती आहे नीट परीक्षेचा पेपर लीक झाला. तिथेही कोणावरही ठोस कारवाई झालेली नाहीये. आता CBSEचा हा 350 कोटी रुपयांचा टेंडर घोटाळा. आमचा थेट प्रश्न शिक्षण मंत्रालयाला आणि सरकारला आहे. खासगी कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी सरकारी नियमांची होळी का केली जाते? तेलंगणामध्ये 23 विद्यार्थ्यांना संपवणारी ही कंपनी नाव बदलून तुमच्याकडे येत असेल आणि तुमची गुप्तहेर यंत्रणा काय करते? शिक्षण खातं झोपं काढत होतं का? विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षा कंत्राटदारांचं टेंडर जास्त महत्वाचं आहे का तुम्हाला? सार्थक, वेदांत आणि निसर्ग यांनी त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे. त्यांनी सिस्टमचा हा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलेला आहे. पण आता जागण्याची वेळ आलेली आहे.
जर आजही आपण शांत राहिलो तर उद्या आपल्याही मुलांच्या उत्तरपत्रिकेमध्ये कोण्या दुसऱ्याचंच नाव असेल, दुसऱ्याचे मार्क्स त्याला मिळतील. त्याला जेवढे मार्क मिळणार होते तेवढे मिळणारच नाही. या व्हिडिओला देशातील प्रत्येक विद्यार्थी आणि पालकापर्यंत पोहोचवा, आवाज उठवा, कारण हा तुमच्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं, या दोषी अधिकाऱ्यांना जेल झाली पाहिजे की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा एक वार सर्व समाज बांधवांचे हार्दिक स्वागत. आम्ही आशा बाळगतो की आपणास हा व्हिडिओ आवडला असेल व संपूर्ण नीट नंतर CBSE या शिक्षण प्रणालीतही कशा प्रकारे घोटाळा झाला किंवा कशा प्रकारे गफलतीचं कामकाज या ठिकाणी चालतं हे आपल्यास लक्षात आलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला म्हणजेच जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळी व नातेवाईक यांच्यासमोर शेअर करा, जेणेकरून आपलं समाजकार्य हे असंच सर्वांसमोर जाईल व आपण करत असलेल्या कामास किंवा आपलं काम सार्थकी लागेल व समाज प्रबोधनाचं काम आपलं असंच अहोरात्र चालू राहील. कमेंट मात्र करायला विसरू नका. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह, माहितीसह. आपली काळजी घ्या, आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद. जय भारत, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय.